परभणी मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर 12 सज्ञानी जणांनी गरीब मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला आहे। आरोपीस फाशी द्यावी, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी, पीडित कुटुंबाला आर्थिक पुनर्वसन करावे इत्यादी मागणींसाठी सर्व परभणीकरांच्या वतीने आयोजित आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी गणपत भिशे, अनंत भरोसे, नगरसेवक, विविध पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले। यावेळी ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे, शिवसेना समन्वयक पक्षाची भूमिका मांडण्यात आली। आणि जेव्हा बाबासाहेब हा शब्द काढला की तुम्हाला शिस्तीतच राहावं लागतं। त्या 13-14 लोकांनी बलात्कार केला, याचा अर्थ त्यांची जात ग्राह्य नाही, त्यांची विकार, त्यांचा अहंकार, त्यांची माणुसकी। मुलीचं वय 8 ते 9 वर्ष, बलात्कार करणाऱ्या पोरांचं वय 30, 32, 40। त्यांचं तर आयुष्य संपलं, ही धरणार, त्यांना जेलमध्ये टाकणार, त्यांना शिक्षा होणार। पण तुझ्या बायकोचा, तुझ्या बहिणीचा, तुझ्या लेकरावर जर बलात्कार झाला तर तुला कसं वाटेल हो? तुझ्या बी बहिणीवर आणि तुझ्या बी बायकोवर बलात्कार करणार, पण जातीचा कोण करणार सांगता येणार नाही। लॉ ऑफ नेचर आहे, इथं जसं कराल तसं भरावं लागेल। श्रीकृष्ण नीती आहे, निसर्गाच्या बाहेर तुम्हाला कुठं जाता येणार नाही। कितीही कमवा, कितीही देखणे व्हा, कितीही कसंही वागा, या निसर्गाच्या बाहेर, या पृथ्वीच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही। आणि सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तर महापुरुषाचा विचार घ्यायचा असेल, महापुरुषाचं नाव घ्यायचं असेल तर या कृती करणं अतिशय चुकीचं आहे। सामान्य कुटुंबातली माणसं आहेत आपण, भंगार इचून खाणारी माणसं आहेत, कोळसा इचून खाणारी माणसं आहेत, भीक मागून जगणारी आपण माणसं आहेत। जर आपल्याच मुलीवर बलात्कार होत असेल, आपलाच भाऊ करत असेल, आपल्याच थोरल्या भावाचा पोरगा करत असेल, कुठे संस्कार, कुठे माणसं, कुणाकडे द्यायचं? मारेकऱ्याच्या दारासमोर आपण जेव्हा आपलं शरीर उभा करतो की तू मारेकरी जरी असला तरी मला भीक वाढ, किती मार द्याक नाही, किती वांग द्याक नाही मला चांगलं माहिती। 22 वर्षापासून हेच काम करतोय। MDTV न्यूज साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव।